अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी खास महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेली आहे। बघा, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये असंख्य असे काही शास्त्र सांगितलेले आहेत आणि आपण सगळी लोक जी आहोत ती शास्त्रानुसार चालणारी किंवा शास्त्र पाळणारी आहोत। बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडनं चुकून किंवा न कळत शास्त्राचं उल्लंघन होतं आणि जेव्हा शास्त्राचं उल्लंघन आपल्याकडनं होत असतं तेव्हा बऱ्याच वेळा त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात। बऱ्याच वेळा महिलांकडनं या काही विशिष्ट चुका होतात, ज्या चुका महिलांकडून होतात मात्र त्यांचा त्रास जो आहे तो आपल्या पतीला सहन करावा लागतो। बघा, शास्त्रात सांगितलेल्या या काही वस्तू किंवा या काही अशा गोष्टी आहेत ज्या चुकूनही माहेरून आपल्याला सासरी आणायच्या नाही आहेत। बऱ्याच वेळा आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात, आपल्याकडनं चुकून माकून त्या गोष्टी घडतात मात्र त्याचा पुढे भरपूर आपल्याला वाईट परिणाम सहन करावा लागतो। यामुळे घरात दारिद्र्य येतं, घरात गरिबी येते, संकटांचा डोंगर येतो, पतीला भरपूर वाईट गोष्टी सहन कराव्या लागतात, मग कामात अडथळे सुरू होतात, पतीच्या पाठी आजारपण सुरू होतं, अशा बऱ्याचशा गोष्टी होतात आणि मग आपल्याला कळत नाही की नक्की माझं काय चुकलं। मी तर खूप सेवा करते पण माझं असं काय चुकलं की माझ्याच पाठी हे सगळं सुरू आहे। बघा, जर शास्त्राच्या उलट वागलात किंवा शास्त्र जर चुकून वागलात तर नक्कीच तुमच्या सोबत या गोष्टी घडू लागतात। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी सगळ्या महिलांसाठी अत्यंत उपयुक्त अशी माहिती घेऊन आलेली आहे। कितीही काही झालं, कितीही काही होऊ द्या, पण या काही गोष्टी चुकूनही आपल्याला आपल्या माहेरून सासरी आणायच्या नाहीत। आता त्या कुठल्या गोष्टी आहेत, शास्त्रात नक्की कुठल्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, हे सगळं काही मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कुठे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे माझ्या बऱ्याच ताईंना कदाचित माहिती असेल, पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे मीठ, जिला माता लक्ष्मीचं स्वरूप दिलेलं आहे। बघा, मिठाचा संबंध हा समुद्र मंथनाशी येतो, म्हणजे मिठाची उत्पत्ती ही समुद्रातून झालेली आहे आणि माता लक्ष्मीची उत्पत्ती ही देखील समुद्र मंथनातून झालेली आहे। त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचं माहेरघर असंही म्हटलं जातं। माहेरी जे मीठ आहे ते जर तुम्ही सासरी आणलं तर तुमच्या माहेरी असणारी जी लक्ष्मी आहे ती तुम्ही सासरी आणलेली आहे। यामुळे तुमच्या माहेरी तुमच्या वडिलांना, तुमच्या भावाला किंवा तुमच्या माहेरी जे कोणी सदस्य असतील तर त्यांना याचा भयंकर परिणाम भोगावा लागू शकतो। तुमच्या घरात असणारी जी लक्ष्मी आहे ती लक्ष्मी या मिठाने तुमच्या घरी येणार, पण लक्षात ठेवा एका घरातून आलेली लक्ष्मी ही दुसऱ्या घरात कधीच नांदत नाही। त्यामुळे जर हे मीठ तुम्ही तुमच्या सासरी घेऊन आलात तर तुमच्या माहेरी असणारी जी काही लक्ष्मी असेल, जो काही पैसा असेल तर तो पैसा म्हणजे नष्ट होत जाईल किंवा काहीतरी अशा सिच्युएशन समोर येतील की ज्यामुळे आर्थिक संकटात तुमच्या घरचे पडतील आणि जेव्हा हीच लक्ष्मी तुम्ही सासरी घेऊन याल तेव्हा ही लक्ष्मी सासरीही जास्त काळ टिकणार नाही, ज्यामुळे या लक्ष्मी सगट तुमच्या घरात असणारी जी स्थिर लक्ष्मी आहे तीही नष्ट होईल। म्हणजे याचा परिणाम तुमच्या पतीलाही भोगावा लागेल आणि तुमच्या घरच्यांना म्हणजे तुमच्या आई वडिलांनाही भोगावा लागेल। त्यामुळे चुकूनही कितीही काही झालं तरी मीठ आपल्या माहेरहून सासरी कधीही आणायचं नाही। यानंतरची दुसरी जी गोष्ट आहे ही दुसरी गोष्ट म्हणजे साखर। बघा, साखरेचा संबंध हा शुक्र ग्रहाशी निगडीत आहे। आपला शुक्र ग्रह जो आहे तो उपाय सेवांनी आपण मजबूत करतो। बऱ्याचशा रेमेडीज मी तुम्हाला नेहमी सांगत असते, जेव्हा तुम्ही तुमच्या माहेरून साखर आपल्या सासरी घेऊन येता तेव्हा तुमचा शुक्र ग्रह मजबूत असेल तर तो बिघडत जातो। तुमचा शुक्र ग्रह
जो आहे तो अस्थिर होतो आणि जेव्हा शुक्र तुमचा निगेटिव्ह होतो, अस्थिर होतो, तेव्हा तुमच्याकडे असणारा जो पैसा आहे तो समाप्त होतो. कारण शुक्र ग्रहाचा संबंध हा पैशांशी असतो. ज्याचा शुक्र ग्रह मजबूत असतो त्याच्या आयुष्यात बक्कळ धनयोग असतो, बक्कळ पैसा असतो. त्याला आपण म्हणतो की जीवनात राजयोग असतो. जर तुम्ही तुमच्या माहेरून साखर तुमच्या सासरी आणत असाल तर ही साखर आपल्या घरी आणस्तोवर तुमचा शुक्र ग्रह जो आहे तो निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. आणि जेव्हा तुमचा शुक्र निगेटिव्ह होतो तेव्हा धनाची समस्या निर्माण होऊ शकते किंवा आर्थिक तंगी खूप जास्त होऊ शकते. त्यामुळे चुकूनही कितीही काही होऊ द्या, पण साखर चुकूनही आपल्याला आपल्या माहेरून सासरी आणायची नाही. आता त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट बघा, तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे मिरची आणि लिंबू. लिंबू आणि मिरची या दोनही गोष्टी निगेटिव्हिटी खेचण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. बऱ्याच वेळा आपण काय विचार करतो की माहेरी खूप मोठं लिंबाचं झाड आहे, थोडीशी लिंबू तोडते लोणचं घालण्यासाठी किंवा अजून काय असेल मी सासरी घेऊन येते. पण जेव्हा ते लिंबू तुम्ही तुमच्या सासरी घेऊन येता तेव्हा तिथली निगेटिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी आणता आणि जेव्हा तुम्ही ती निगेटिव्हिटी तुमच्या घरी आणता तेव्हा ती निगेटिव्हिटी सगळ्यात जास्त त्रास देते ती तुमच्या पतीला. जर तुम्ही चुकूनही असं करत असाल की आपल्या माहेरून सासरी लिंबू आणत असाल किंवा मिरची आणत असाल तर ते चुकूनही करू नका. याचा भयंकर त्रास आपल्या पतीला आपल्या आपल्या सासरच्या लोकांना सहन करावा लागू शकतो. त्यामुळे मिरची आणि लिंबू या दोनही गोष्टी माहेरून आपल्याला आपल्या घरी आणायच्या नाही. याच्या सोबत जी चौथी गोष्ट आहे अत्यंत महत्त्वाची ती म्हणजे झाडू. आता सगळ्यांना हेही माहिती असेल की झाडू जिला आपण माता लक्ष्मीचं स्वरूप समजतो, माहेरून झाडू जी आहे ती सासरी जर तुम्ही घेऊन आलात तर लक्षात घ्या तुमच्या घरात दरिद्रता येऊ शकते, घरात गरिबी जी आहे ती वास करू शकते, तुमच्या घराकडे जी नकारात्मकता आहे ती मोठ्याने खेचली जाऊ शकते. त्यामुळे झाडू कधीही नवीन कोरा करकरीत आपल्या स्वकष्टाने स्वपैशाने आणावा. कोणाकडनं उसनाही झाडू आणायचा नसतो, माहेरून तर चुकून आणायचा नसतो. कुणीतरी कोणाकडनं तरी खराटा किंवा थोडा वेळ झाडू लावायला द्या तर असा झाडूही कोणाकडनं कधी मागायचा नसतो. याने त्याच्या घरातील दरिद्रता आपल्या घरात येऊ शकते आणि याची आर्थिक जी परिस्थिती आहे ती आपली बिघडू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा झाडू चुकूनही आपल्याला आपल्या माहेरून आणि घराच्या आजूबाजूला शेजारी पाजारींकडूनही चुकूनही आणायचा नसतो. मीठ असेल, साखर असेल, त्याचबरोबर लिंबू असेल, मिरची असेल आणि झाडू या 5 गोष्टी ज्या आहेत त्या कितीही काही झालं उपाशी राहायची वेळ आली तरीही चालेल, पण या 5 वस्तू ज्या आहेत त्या माहेरून कधीच आपल्या सासरी आणू नका. यामुळे आपल्या माहेरच्या लोकांनाही त्रास होऊ शकतो आणि आपल्या सासरच्या लोकांनाही त्रास होऊ शकतो. आतापर्यंत बऱ्याच महिलांना ही गोष्ट माहिती नसेल. फक्त आजच्या व्हिडिओतून एकच उद्देश होता की सगळ्या महिलांपर्यंत ही अत्यंत महत्त्वाची माहिती पोहोचावी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.